राणी घंटा गजन के नाही ठहराने राव राणी देश देश के नग बहराने ग्राम नगर पराने सुनी बाचतु निसाने शिव राजेजू नरे सके हाथी नकी औदा उकसाने कुंभ कुंज रके भोजको भजाने आली छुट्टे लटके सके दल के दरारन से कमट करारे फुटे केरो कसे पाते पहराने से फनके। याचा अर्थ असा आहे की बाणे पहराने गहराने घंटा गजन के म्हणजे निशाणं फडकायला लागलेले आणि हत्तीच्या गळ्यातल्या मोठमोठ्या घंटा वाजायला लागलेले। बाणे पहराने गहराने घंटा गजन के नाही ठहराने राव राणे देश सके म्हणजे मोठमोठे जे आमीर उमराव राणे जे होते राव राणे ते सुद्धा थांबायला नाही लागले। बाजेतून निशाण शिव राजेजू नरे सके म्हणजे शिवाजी राजाचं जेव्हा निशाण वाजायला लागले त्यावेळेस हे सगळेच निघून गेलेले। नग पहराने म्हणजे मोठमोठे नगारे वाजायला लागले। नग पहराने ग्राम नगर पराने गाव नगर शहर सगळी उद्ध्वस्त म्हणजे मोकळी व्हायला लागली शत्रूची। ग्राम नगार पराने सुनी बाजतून निसाने शिव राजेजू नरे सके हाती नक्की औदा उकसाने म्हणजे हत्तीवरचे जे हौद बांधलेले आहेत म्हणजे बसायला अंबारीस टाईप जे असतात ते सुद्धा सैलसर व्हायला लागले। हाताने की ओदा उकसाने कुंभ कुंजर के भोजको भजाने आली छुटेले टक्के सके म्हणजे हत्तींच्या गंडस्थळात जिथं मध वाहतो तिथं मधमाशा फिरायला लागलेल्या। दल के दरारन से आणि शिवाजी राजाच्या दळाच्या दराराने दल के दरारन से कमट करारे फुटे म्हणजे मोठ्या अशा ज्या कासव असतात कासवाची पाठ खूप कडक असते त्या पाठी सुद्धा फुटायला लागल्या। दल के दरारन से कमट करारे फुटे केरो कसे पाते पहर आणि शेष फणके म्हणजे आपण जे म्हणतो की पृथ्वी शेषाच्या डोक्यावरती तर त्या शेषाचे जे फण आहेत ते सुद्धा केळीची पानं जशी फाटावीत तसे ते फाटून गेलेले आहेत। एवढा तो दळाचा हाहाकार आहे शिवाजी राजांचा असं त्यांचं त्या चतुरंग दळाचं वर्णन कविराज भूषणांनी केलं।